सुद्धा करायची आहे। पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण दिल्लीत महायुतीच्या बैठकीच्या नंतर आता राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला। भाजप मुख्यमंत्री होणार, भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे। त्यामुळे महायुतीत सत्ता वाटपाच्या चर्चेनं जोर धरलाय। गृह खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता धूसर आहे। हे खातं भाजपकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे, तर नगरविकास शिवसेना, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे। सत्तेचं वाटप बघा कसं असेल। राज्यात महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र जवळपास ठरलंय। दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळातल्या खाते वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 23 ते 25 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 ते 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। महायुतीत खाते वाटप करताना महत्त्वाच्या खात्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भाजपला गृह, महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती तंत्रज्ञान ही खाती मिळण्याची सूत्रांची माहिती आहे। इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, सहकार, कृषी, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत, पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा तसंच महिला बालकल्याण खातं मिळण्याची शक्यता आहे। जो निश्चितपणे फॉर्म्युला आहे 25-10-7 म्हणजे भारतीय जनता पक्षाला 25, शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 अशा प्रकारच्या मंत्रिपदाच्या जागा वाटप होणार आहे। तर शिवसेनेच्या वतीनं गृह खात्याची मागणी करण्यात आलेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्थ खात्याची मागणी करण्यात आलेली आहे। महायुतीच्या संभाव्य खाते वाटपावरून विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। सगळ्यांनाच गृह खातं आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात, काही मागू शकतो। माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना। राष्ट्रपती पद मागू शकतात, आम्हाला राष्ट्रपती पद पाहिजे, आम्हाला उपराष्ट्रपती पद पाहिजे। यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका। शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल। संभाव्य खाते वाटपावर नजर टाकल्यास गेल्या वेळी महायुतीतल्या पक्षांकडे जी महत्त्वाची खाती होती, बहुतेक तीच खाती त्या पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे। मात्र ऐनवेळी यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।